अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य जांगुलिकाय माने, संसार हालाहल मोह शांतये. आत्मविनिग्रह. माणूस माकडापासून उत्क्रांत झालाय असं डार्विनच्या उत्क्रांतीवादाचं म्हणणं आहे. त्यानुसार माणसात मुळात माकडाचा चंचलपणा थोडाफार असणारच. हा चंचलपणा काही जणांत माकडापेक्षाही जास्त दिसतो. तो का आणि तो कशानं वाढतो? याचं उत्तर आहे चंचलता, उत्तानता वाढवणारी दृश्य आणि तसे कार्यक्रम पाहत राहिल्यानं, तसलं ऐकत राहिल्यानं आणि अशाच वृत्ती वाढवतील अशा पदार्थांचं सेवन केल्यानं. हे शास्त्र म्हणून आपण समजून घ्यायला हवं. आपल्याला काही उंच साधायचं असेल तर मन स्थिर, एकाग्र करता आलं पाहिजे. ते कशानं होईल? तर मनाचं न ऐकल्यानं, असं उत्तर पूज्य रमण महर्षींनी दिलंय. आपल्याला अक्कल आहे आणि ती आपण आपल्या चांगल्यासाठी वापरू शकतो हे गृहीत धरून महर्षींनी उत्तर दिलंय. विवेकानं वागणं आणि नाम, ध्यान, साधना करणं यांचा संयुक्त परिणाम मनाची स्थिरता, एकाग्रता आणि शांती हे आहेत. माणसं विविध ठिकाणी नोकरी चाकरी करत असतात. यात कुणाची न कुणाची किंवा कशाची तरी लहान मोठी चाकरी असते. सर्वात मोठी चाकरी माणूस आपल्या मनाची करत असतो. ते सांगेल तसं वागणं आणि त्यासाठी वेळ, शक्ती, पैसा यापैकी कशाचाही विचार न करणं हे या चाकरीचं स्वरूप असतं. मालकानी नोकराची चाकरी करून त्याला शेफारून ठेवलेलं असण्याचं उदाहरण व्यवहारात क्वचितच मिळेल. पण स्वतः मनाचा स्वामी त्याची गुलामगिरी करतोय हे उदाहरण आपणच सिद्ध करतो. गीता सांगते, मन बुद्धीच्या पलीकडचं श्रेष्ठ स्थान तुझं आहे. बुद्धीच्या पलीकडचं आपलं हे स्वरूप तू जाणलंस तर शरीर आणि मन, बुद्धी तुला हवं तसं वागतील. रामकृष्णांना एका वैद्यानं काही दिवस पाणी पिणं वर्ज्य करायचं पथ्य सांगितलं होतं. ते कसं जमणार असं इतरांना वाटलं. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, मी मनाला सांगेन की मी राजहंस आहे, मी पाणी पिणार नाही, मग काय बिशाद एक घोटही पाणी घशाखाली उतरेल. अर्थात ही मालकी येण्यासाठी ध्यानात स्वचा वेध घ्यायचा असतो आणि नामानं विश्वचैतन्याशी संधान राखायचं असतं. त्यानं शरीर, मन हवं तसं वागवण्याची क्षमता प्राप्त होते. यालाच आत्मविनिग्रह असं म्हणतात. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.